हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र ख्रिस्ताद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. ह्या दिवसामध्ये आपण प्रायश्चित्त काळातील त्रिसूत्रीवरती चिंतन करत आहोत. कालच आपण प्रार्थना ह्या विषयावरती चिंतन केलं. आज आपण उपवास ह्या विषयावरती अजून सखोल चिंतन करणार आहोत. आत्तापर्यंत आपण ऐकलेलं आहे की ह्या काळाला असलेल्या नावांपैकी एक नाव आहे उपवास काळ. त्याचं कारण असं की ह्या काळामध्ये कमीत कमी 2 दिवस कायद्याने उपवास करणं आणि मांस वर्ज करणं ख्रिस्ती व्यक्तीला बंधनकारक असल्याचं सांगण्यात येत असतं. आणि ते दिवस म्हणजे राखेचा बुधवार आणि शुभ शुक्रवार. परंतु त्या व्यतिरिक्त ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार दर शुक्रवारी उपवास करावा, एक वेळचं जेवण टाळावं अशी शिफारस सुद्धा केली जात असते. कशासाठी करायचा हा उपवास? प्रत्येक धर्मामध्ये उपवासाचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. परंतु बिशप फुलटन शीन ह्याने किती सुंदर सांगितलेलं आहे बघा, की उपवासासाठी एकूण 3 वेगवेगळे शब्द वापरले जात असतात. एक शब्द आहे फास्टिंग, दुसरा शब्द आहे स्टार्वेशन आणि तिसरा शब्द आहे डायट. फास्टिंग म्हटल्यानंतर जाणून बुजून धार्मिक कारणासाठी केलेला उपवास. स्टार्वेशन म्हटल्यानंतर घडलेली उपासमार. आणि डायट म्हटल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे वैद्यकीय कारणास्तव अन्नाचा किंवा विशिष्ट जेवणाचा केलेला त्याग. ह्या 3ही गोष्टींमध्ये फरक आहे की आपल्याला वैद्यकीय कारणास्तव डॉक्टर बंद करतात म्हणून आपण एखादं प्रकारचं अन्न सेवन करत नाही. परंतु ज्या वेळेला डॉक्टर सांगतील की आता तुम्ही खाऊ शकता, त्यावेळेला माणूस त्याच्यावरती तुटून पडू शकतो. म्हणजे हा मनापासून केलेला उपवास नसून आपल्यावरती लादण्यात आलेला उपवास आहे. दुसऱ्या प्रकारचा उपवास आहे घडणारी उपासमार. म्हणजे खायची इच्छा फार आहे, डॉक्टरांनी सुद्धा काहीच बंद केलेलं नाही, परंतु तरी सुद्धा आपल्याला खायला मिळत नाही म्हणून माणसाला उपवास घडत असतो. मी सध्या मिशन भागामध्ये काम करत आहे आणि मी आमच्या लोकांचं निरीक्षण करत आहे. त्यांच्या घरामध्ये भाताची कणगी भरलेली असतात, परंतु त्यांचा सातत्याने विचार कसा असतो, काहीच मिळालं नाही तर निदान ह्या भाताची पेस्ट तरी आपण पिऊ शकतो आणि त्यावरती ते समाधानी असतात. परंतु सांगण्याचा मुद्दा असा की बऱ्याच ठिकाणी कुपोषणाचे बळी सुद्धा जात आहेत. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्या परीने उपवास करण्याची तयारी माणसाने ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच तिसऱ्या प्रकारचा जो उपवास आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या अध्यात्माला धरून आहे. आणि तो उपवास म्हणजे फास्टिंग. जाणून बुजून ठरवून निश्चित करून माणूस जेवणाचा त्याग करत असतो. हा त्याग केल्यानंतर जो वेळ उरलेला असतो तो मात्र सत्कारणी लावणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एखादी स्त्री विचार करते की आज आपल्याला उपवास करायचा आहे. मग तिला बाजारात जावं लागत नाही, स्वयंपाक करावा लागत नाही, भांडी धुवावी लागत नाही. हा वेळ कसा वापरायचा? मग तो वेळ प्रार्थनेमध्ये, इतरांची सेवा करण्यामध्ये अशा प्रकारे करणं गरजेचं आहे. तर उपवास केल्यानंतर उरलेला जो वेळ असतो तो वेळ सत्कारणी लावणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, एखादी स्त्री उपवास करण्याचा निर्णय घेत असते. अशा वेळेला तिने विचार करायचा की आज मला स्वयंपाक करायचा नाही, भांडी धुवायची नाहीत, बाजारात जाऊन काही विकत घ्यायचं नाही. मग हा वेळ मी कसा वापरू? प्रार्थनेमध्ये, बायबल वाचनामध्ये, शेजाऱ्यांमध्ये कोणी आजारी असतील, दुःखी असतील त्यांना भेटी देण्यामध्ये, कुठल्या तरी प्रकारचं सेवाकार्य करण्यामध्ये असा वेळ आपण सत्कारणी लावणं गरजेचं आहे. अलीकडे तर उपवासाचे नवे नवे प्रकार आलेले आहेत की संपूर्ण कुटुंब एखाद्या दिवशी उपवास करण्याचा विचार करत असतं.
किंवा संपूर्ण गाव परिवार ठरवून एखाद्या वेळेला उपवास करतं आणि जेवणाच्या वेळेलाच एकत्र येऊन प्रार्थना करत असतं. अशा प्रकारे आपण आपल्या पद्धतीने उपवासाचे वेगवेगळे मार्ग शोधूया आणि त्याद्वारे स्वतःशी असलेला नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.